नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची। उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाची तीव्रता वाढतच आहे। शेतीतील पिकांना पाणी कमी पडत असताना सरकारने म्हैसाळ योजना सुरू केली आहे। मात्र एरंडोली येथील मोरे या शेतकऱ्याच्या नशिबी स्वतःच्या बोरला पाणी असून सुद्धा आणि म्हैसाळ योजना शेजारीच असून सुद्धा पाणी मिळत नाही, कारण बोरला होणारा लाईट पुरवठा सध्या डीपी जळाल्यामुळे बंद आहे। मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी मिळून आमदार सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेतली। लागलीच सुरेश भाऊंनी लगेच त्यांना डीपी दिला, मात्र तो मिळालेला डीपी 4च दिवसात पुन्हा जळाला। त्यामुळे त्यांच्या शेतात असलेले मिरचीचे पीक सध्या ऐन भरात असताना वाळत आहे। तसेच जनावरांनाही पिण्यासाठी पाणी सध्या मिळत नाही। त्यामुळे या नुकसानीचं महावितरण जबाबदार असल्याचा आरोप बबन मोरे व त्यांच्या पत्नीने केला आहे। नमस्कार, माझं नाव बबन मोरे। मी एक मागासवर्गीय शेतकरी असून गेल्या 6 महिन्यापासून आम्ही 3 महिन्यापासून आम्ही मिरचीचा प्लॉट सांभाळत आहे। मिरची आम्ही चांगल्या पद्धतीने आणली आहे, परंतु आज आम्हाला MSEBच्या डीपीच्या माध्यमातून पाहिजे ती वीज पुरवठा होत नसल्यामुळे आमचं पीक वाळून जात आहे। या वाळलेल्या पिकास आज रोजी आम्ही कोणाच जबाबदार धरावे। तसेच आम्ही 7 दिवसापूर्वी खाडेसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन नवीन डेपी बसवला होता, परंतु नवीन डेपी 5-6 दिवसच चालला आणि तिथून तो बंद पडला। आज आता 4-5 दिवस झाले आमचे पीक वाळत आहे। या पिकास जबाबदारी MSEBने घ्यावी अशी माझी विनंती आहे। नमस्कार, मी सौ छाया बबन मोरे। आज आता माझे मिस्टर बोललेच की गेले 3-4 महिने झाले हा मिरचीचा प्लॉट आम्ही म्हणजे लावलेला आहे आणि मिरचीच्या प्लॉटला जसं पाणी पाहिजे, जसं खत पाहिजे, जसं औषध पाहिजे, तसं आम्ही एक 80-90 हजार रुपये आजपर्यंत आम्ही टोटल खर्च केला। आणि एवढा खर्च करून सुद्धा आज आमच्या हाताला ते पीक यायची वेळ आली, म्हणजे आमचं पोट भरायची वेळ आली। त्यावेळेसच गेले 15 दिवस पण डीपी गेला, तर डीपीची लाईट नव्हती, ते रिपेरी झालं, 2 दिवस चाललं आणि नंतर लगेचच डीपी गेला। गेले 8 दिवस झाले आता पाणी नाही। तर आमच्या ह्या मिरचीच्या प्लॉटची ही अवस्था झालेली आहे। याला जबाबदार कोण? मग तुम्ही काय करत असता? मार्च एंडिंग आलं म्हणून तुम्ही लाईट बिल लोकांचं भरून घेता, ते तुम्हाला लगेचच पटकन सुचतं, पण लोकांची आज माझीच नाही तर शेजारच्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे, त्यांच्या जनावरांना पाणी सुद्धा नाही। पाणी नाही, त्यांनी हाल करून पाणी पाजवतात, पण आमची अवस्था आज आमचं जळतंय त्याला कळतंय ही म्हण आहे। आज आमचंच नुकसान व्हायला लागले म्हणून आम्हाला आज माध्यम निवडायची वेळ आलेली आहे। तर ही माध्यम आम्ही निवडलंय कशासाठी? तर खरोखर गोरगरीब लोकांचं, गरिबांचं असं हाल होऊ नये, कसं तरी वनवास करून त्यांनी ते पीक पिकवलेलं असतं। आणि आज अवस्था अशी झाली की आमच्याच खाली पैशाला कॅनेल आहे, पण त्या कॅनेलला पाण्याचा थेंब नाही, आणि जरी आला तर लाईटी अभाव आम्हाला घेता येत नाही। अशी अवस्था होऊन बसले की पाणी उशाशी आणि आम्ही उपाशी असं म्हटल्यासारखी अवस्था आमची होऊन बसलेली आहे। तर शासनानं किंवा MSEB वाल्याने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही याच्यासाठी मोर्चा होणाऱ्या नुकसानीस जबाबदार MSEB असेल, किंवा जरी नाही झालं हे 2 दिवसात तर आम्ही मोठा मोर्चा काढू, हे माझ्याकडून आव्हान आहे त्यांना। पण मी टीपी जळल्या, आम्हाला जनावराला पाणी नाही, त्यामुळे जनावर घेऊन कुठे जावं का काय करावं झाले आम्हाला। तरी शासनाने ताबडतोब आम्हाला लाईनीची सोय करावी।